आधी उठा ना, एवढं झोपता कसं? चला ना आपण फिरायला जाऊ, मी नेहमीसारखी त्यांच्या केसातून हात फिरवत म्हणाले. तेव्हा आदित्य उठून मला पाहतात. त्यांच्या डोळ्यातलं निरागस प्रेम, चेहऱ्यावरचा हसरा भाव. तुझ्यासाठीच तर जगतो मी. तुला हसताना बघितलं की बाकी सगळं विसरतो. त्यांचे ते बोलणे, ते दिवस माझ्यासाठी स्वर्गासारखे होते. माझा आधी खूप प्रेमळ नवरा होता. रोज छोट्या छोट्या गोष्टींनी माझं मन जिंकायचे. लग्नानंतरचे पहिले काही वर्ष स्वप्नासारखे होते. आधी प्रत्येक क्षणी माझं कौतुक करायचे. तू हसलीस की मला असं वाटतं मी जग जिंकलं, ते मला म्हणायचे. तेव्हा मी लाजून त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवायची. रोज ते मला म्हणायचे, तू आहेस म्हणून मी पूर्ण आहे, नाहीतर माझं जग अर्धवट राहिलं असतं. तेव्हा मी त्यांच्या प्रेमात न्हाऊन निघत होते. पण बदल नेहमी शांतपणे सुरू होतात. ते एका दिवशी ऑफिसवरून घरी आले तेव्हा थोडे अस्वस्थ दिसत होते. मी विचारलं, काय झालं? ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम झाला का? तेव्हा ते हळू आवाजात म्हणाले, नाही, पण आज रस्त्यात एक बाई भेटली. खूप हाल झालेत तिचे. नवरा सोडून देवाघरी गेला. 2 लहान मुलं आहेत तिची. ती रडत होती. विधवा आहे. 2 मुलं आहेत. खूप हाल झालेत तिचे. बघून मन तुटलं. मी तिला थोडी मदत केली. तेव्हा मी हसून म्हणाले, बरं केलात. देव तुमच्या हृदयात अशीच दया भरून ठेवो. पण हळूहळू मला जाणवलं, त्यांची दया आता खूप खोल जात होती. ते सतत तिच्या गोष्टी सांगायचे. तिचं दुःख, तिचा संघर्ष, तिचं एकटेपण. दिवसेंदिवस आधी तिच्याबद्दल जास्तच बोलायला लागले. तिचा नवरा सोडून गेला म्हणून बिचारी किती झगडते. तिला मी नाही मदत केली तर कोण करणार? मी शांतपणे ऐकत राहिले. पण हळूहळू लक्षात आलं, त्यांची सहानुभूती आता जास्तच होत चालली आहे. मी मनात विचार करायचे, ठीक आहे, थोडं सहानुभूतीने मदत करतात, पण इतक्या वेळा नाव घेण्याची गरज आहे का? एक दिवस ते उशिरा घरी आले. मी दारातच विचारलं, आधी एवढा उशीर का झाला? ते नजरेला नजर न देता म्हणाले, तिच्या घरी गेलो होतो. बिचारीला कोणीच नाही ना. मुलांना डॉक्टरकडे न्यावं लागलं होतं. माझं मन धडधडलं. ते आता माझ्या आधी तिच्या गोष्टीला धावून जात होते. त्या रात्री मी खूप रडले. माझ्या बाजूलाच झोपले होते. पण त्यांचा चेहरा शांत नव्हता. त्यांच्या डोळ्यात सतत तिचंच दुःख झळकत होतं. त्या रात्रीनंतर माझ्या मनात सतत भीती होती. आधी माझ्यासोबत असले तरी त्यांच्या डोळ्यात ती दुसरी बाई होती. सकाळी ते चहा घेत बसले होते. तेव्हा मी अलगद विचारलं, आधी मला तुमच्यासोबत बोलायचं आहे, मी बोलू शकते का? तेव्हा ते चहा कपात बुडवलेल्या चमच्याकडे बघत म्हणाले, हां बोल ना. तेव्हा मी घाबरत म्हणाले, तुम्ही तिच्याकडे खूप लक्ष देताय. मला असं वाटतं मी हळूहळू तुमच्या मनातून निसटते. तेव्हा ते माझ्याकडे वळून म्हणाले, अगं असं नाही, तू माझ्यासाठी कायम आहेस. पण ती बाई बघतेस ना, तिचं दुःख मला शांत बसू देत नाही. ती एकटी आहे. तिचा आधार व्हावंसं वाटतं. तेव्हा माझ्या डोळ्यातून पाणी आलं. मी रडत म्हणाले, पण तुमचा आधार तर मी आहे ना आधी. मग तिच्यासाठी काय एवढं तुटून पडता? ते काही क्षण गप्प राहिले आणि नंतर कुजबुजले. कधी कधी मला वाटतं तिचं आयुष्य माझ्यामुळे थोडं उजळेल. तिच्या डोळ्यातला विश्वास मला खेचतो. माझं हृदय त्या क्षणी कोसळलं. ते माझ्यासमोर बसले होते, पण त्यांचा जीव दुसरीकडे होता. त्या रात्री मी त्यांच्यासोबत झोपले, पण डोकं त्यांच्या छातीवर ठेवायला धजले नाही, कारण त्यांच्या श्वासातून मला तिचा सुगंध जाणवत होता. हे माझं वेडेपण असेल कदाचित, पण माझं मन मला फसवत नव्हतं. मी उशीवर तोंड ठेवून रडत होते. हळू आवाजात मी कुजबुजले, आधी मी तुमचं पहिलं प्रेम होते, पण आता मी तुमची सावलीही उरले नाही. पुढच्या दिवशी ते पुन्हा तिच्यासोबत भेटायला गेले. मी दारात थांबून विचारलं, कुठे चाललात? ते त्रासिक स्वरात म्हणाले, तिच्या मुलांना शाळेत घालायचं आहे, मला जावं लागेल. त्या क्षणी मला कळालं, आता मी त्यांच्यासाठी फक्त घरातली बायको राहिले. त्यांचं मन, त्यांचं प्रेम, त्यांचा विश्वास सगळं कुणा दुसरीकडे निघून गेलं होतं. त्या रात्री रात्रभर ते घरी परतलेच नाही. मी दाराशी बसून वाट पाहत होते. हातात माळ होती, डोळ्यातून सतत पाणी वाहत होतं. पहाटे सकाळी 6 वाजता दार वाजलं, टकटक. ते घरी परतले. मी दार उघडलं. ते आत आले. कपड्यावर धूळ होती, पण चेहऱ्यावर एक विचित्र समाधान. मी घाईघाईने विचारलं, आधी कुठे होतात? ते थकलेल्या स्वरात म्हणाले, तिच्या घरी. तिला त्रास होता. मुलं रडत होती. माझी गरज होती तिला. मी एक क्षण शांत राहिले. मग थरथरत्या आवाजात विचारलं, आणि मला? माझी गरज तुम्हाला नाही का? ते काही बोलले नाही. त्यांच्या मौनाने माझं हृदय हादरलं. मी आरशासमोर उभी राहिले. स्वतःला पाहून मनात विचारलं, मीच का अपुरी पडले त्यांच्यासाठी? मी त्यांची पत्नी असूनही आज परकी का झाले?
झाले. आरशातल्या डोळ्यातून पाणी गळत होतं. त्या डोळ्यांनी सांगितलं, तुझं प्रेम अजून जिवंत आहे, पण त्यांचं तुझ्यावरचं प्रेम मरून गेलं. दुसऱ्या दिवशीची रात्र गडद होत गेली. मी बिछाण्यावर बसले होते. ते शांत झोपले होते. मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. जणू मी परकी आहे आणि ते कुणा दुसऱ्याच्या स्वप्नात जगतात असं वाटत होतं. मी हळू आवाजात कुजबुजले, आधी मी तुम्हाला परत मागणार नाही. फक्त एवढं सांगा, मी तुमच्या आठवणीत तरी आहे का अजून? माझ्या डोळ्यातून अश्रू गळत होते, पण ते गाढ झोपलेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्यांना नाश्ता वाढला. हात थरथरत होते. मी हळूच म्हणाले, आधी जर तुम्हाला तिच्यासोबत सुख वाटत असेल तर मी थांबवणार नाही. फक्त मला एवढं सांगा, माझं प्रेम तुम्हाला कधी जाणवलंच नव्हतं का? ते शांत बसले. डोळ्यात अपराधाची झाक होती, पण शब्द नव्हते. त्या क्षणी मला कळालं, मी त्यांच्यासाठी अजूनही घराची जबाबदारी आहे, पण हृदयाची मालकीण आता मी नाही. मी देवासमोर बसून रडले, देवा, मी त्यांना गमावलंय, पण त्यांचं सुख तू जप, माझं मन तू सांभाळ, कारण मी आता पूर्णपणे एकटी झाले. सकाळी खिडकीतून सूर्यकिरण आत येत होते. मी गच्चीवर उभी राहून विचार करत होते. कालपर्यंत माझं जग होते ते, पण आज त्यांचं जग कुणीतरी दुसरी झाली. मग मी कोणासाठी जगू? डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण त्या अश्रूंमध्येच कुठेतरी एक ठाम विचार जन्म घेत होता, माझं आयुष्य अजून संपलेलं नाही. मला स्वतःसाठी जगायला शिकायलाच हवं. त्या दिवशी मी पहिल्यांदा घराबाहेर काम शोधायला निघाले. लोकांनी विचारलं, कशाला एवढं? नवरा आहेच ना कमावणारा? मी मनात म्हटलं, नवरा आहे, पण माझ्यासाठी नाही. आता मला स्वतःसाठी उभं राहायचं आहे. संध्याकाळी तो घरी आला. नेहमीप्रमाणे मी दारात नव्हते. मी आतून आली आणि हसत म्हणाले, आज मी नोकरीला अर्ज करून आले. ते थोडे दचकले. तुला एवढं काय गरज आहे? मी आहेच ना म्हणाले. मी शांतपणे उत्तर दिलं, हो तुम्ही आहेत, पण माझ्यासाठी नाही, आधी दुसरीसाठी. पण मी आता स्वतःसाठी उभे राहायचं ठरवलंय. ते काही क्षण माझ्याकडे पाहत राहिले. त्यांच्या डोळ्यात अपराध होता, पण शब्द नव्हते. रात्र झाली. ते तिच्या आठवणी ठरवले होते आणि मी देवासमोर बसून डोळ्यातून पाणी गाळत होते. देवा, मी त्यांना मागणार नाही. त्यांचं सुख जिथे आहे तिथे राहू दे, पण मला ताकद दे की मी एकटी असूनही मजबूत राहू शकेन. हळूहळू मी नोकरी करू लागले. लोकांनी कौतुक केलं, तुझ्यात धैर्य आहे, नवऱ्याशिवाय तू जगतेस. मी हसून म्हणायचे, ते आहेत, पण माझ्यासाठी नाही. रात्री मात्र मी उशिरा कवटाळून कुजबुजायचे, आधी मी अजूनही तुमच्यावर प्रेम करते. तुमचं मन कुणाकडेही असो, माझं मन फक्त तुमचंच आहे. पण दररोज स्वतःला धीर देत होते, कठोर बनत होते. सकाळी मी उठले तेव्हा घर शांत होते, पण आता माझ्या मनात भीती नव्हती, फक्त एक ठाम विश्वास होता, मी स्वतःसाठी जगणार आहे. मी नोकरीला गेली, स्वतःचे पैसे कमावले. प्रत्येक दिवस मी थोडी थोडी प्रगती करत होते. लोक म्हणायचे, तू एकटी आहेस, पण तू किती मजबूत आहेस. तेव्हा मी हसून म्हणायचे, हो मी एकटी आहे, पण आता मी माझ्या निर्णयांची मालकी घेते. आधी अजूनही घरी येत असत, पण आता मी त्यांच्या डोळ्यात हळूच वळून पाहत होते. त्यांच्या मनात कुणी आहे मी जाणते, पण मला भूकंपासारखी वेदना नव्हती. मी त्यांना हसत म्हणाले, तुमचं आयुष्य जिथे सुखात आहे तिथे राहू दे, पण मी आता माझ्यासाठी जगते. ते काही बोलत नाहीत, पण मी जाणत होते. त्यांना अपराध जाणवत होता. रात्री उशीवर बसून मी स्वतःशी बोलत होते, मी त्यांच्यावर प्रेम करते, पण माझं जीवन त्यांच्याशिवाय सुरू आहे. मी मजबूत आहे, मी जगते आणि मी यशस्वी होईन. त्या रात्री मी डोळे मिटले आणि शांत झोप लागली. माझ्या मनात एक नवा विश्वास निर्माण झाला. प्रेम म्हणजे जिवंत राहणं नाही, तर जिवंत राहूनही प्रेम राखणं आहे. आता मी समाजात आदर मिळवते, नोकरीत उंच भरारी घेते. लोक मला बघून म्हणतात, ती खरोखर धैर्यवान आहे. पण माझ्या हृदयातली वेदना अजूनही जिवंत आहे. त्यांच्यावरचं माझं प्रेम संपलं नाही, फक्त मी शिकले, प्रेमात हरवून स्वतः नष्ट होऊ नये.